नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. आणि मी आणि महेंद्र फायनली एका फंक्शनसाठी बाहेर चाललो. फंक्शन तर आहेच आहे, प्लस एक देवदर्शन पण आमचं होणार आहे. तो हा व्लॉग असाच आडझोड व्लॉग होणार आहे. तो तुम्ही बघा, रोहिणी आणि शीतल आमच्याबरोबर येत आहे. आम्ही दोघं तसे बघायला गेलं तर दोघं जणांनी आम्हाला धोका दिला. दोघं जण जागेवर कॅन्सल झाले. महेंद्र बघा, महेंद्र मी आय एम ऑलवेज रेडी. हां, हे ऑलवेज रेडी राहत आहे. वैभव आणि सम्या, तुम्ही जर ब्लॉग बघत असाल तुमची लायकी 0 आहे 0. चालेल नो हट. चला, प्रवासाला आम्ही सुरुवात केली आणि साक्षीच्या जे रवी बडचा भाची साक्षी तिच्या लग्नाला चाललोय. आणि तसंच कोणती देवी आहे? कोटमगावची देवी. त्या देवीला पण आम्ही जाणार आहे. आणि फर्स्ट टाइम म्हणजे असं काही डोक्यात वगैरे नव्हतं. आम्ही दोघा भावांचे कपडे लिटरली सेम झाले. काही एवढं माझ्या काही डोक्यात होतं, मी घेतले त्याने घेतले सेम कपडे. दोघांनी वन साईड जाऊन आता लग्नामध्ये राडा करायचा. यशोदा घरी वाला पाहत थांब यशोदा का. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो लग्नामध्ये. पण अचानक भयानक कळलं का आताशी 12 वाजले. आम्ही गाडी न थांबवता परत मंडपातून गाडी बाहेर काढली आणि चालू ज्यूस प्यायला चाललोय. यांनी सांगितलं कुठलं ज्यूस सेंटर, येवल्याचं ज्यूस सेंटर कुठलं तरी फेमस आहे, तिथं जायचंय. आणि किरणचाही कॉल झाला तर किरणही येतोय. आपण आता किरणचं नाशिकमध्ये किरण बरोबर आपण कधी भेटलो, लास्ट व्लॉगला भेटलो. त्याच्यानंतर किरण बरोबर आत्ताची परत एकदा भेट होणार आहे. सो भेटूया त्याला डायरेक्ट तिथंच. ऐ किरण आला, किरण आणि आई साहेब आलेत. भाऊ बरं आहे का? एकदम मस्त, एकदम मजेत. आणि आई साहेब ये किरणच्या आई साहेब आपल्या ब्लॉग मध्ये फर्स्ट टाइम आलेले आहेत. किरण पण बऱ्याच दिवस नाशिक नंतर आपल्या ब्लॉग मध्ये काची की बाउन्सर वन साइड बॉडी बिडी लावून बाउन्सर बामणाला आडू राहिला. बामण मध्ये आलाच नाही तर लग्न काय घ्यायचं होणार आहे का? चला, एवढं तर बरं आहे का मंदिर पलीकडून आहे आणि हे समोर आहे म्हणून बरं आहे. एवढं बरं आहे. समोर लग्न एकदा आवडलं का लगेच दर्शन घेऊन टाकू आपण. दीपकजी अवताडे मामाश्री यांना विनंती आहे लवकरात लवकर आपण व्यासपीठाकडे यायचे. आणि गुरुंना विनंती करतो की आपण लगेच मंगलाष्टकाला नॉनस्टॉप सुरुवात करावी. तिघांनाही वन साईड मानपान तिघांनाही मस्त थांबा. One hour later. हे साक्षी फोटो नाही गाडीत. आमचे मित्र रवींद्र भड यांच्या भाचीच्या लग्नाला आलो. म्हणजे याची भाची काय ना आमची भाची काय एकच भाची. बघा याला. हा कोणत्याच ब्लॉग मध्ये नाही किरण आपल्या. हा चपात द्या. हा धन्यवाद. ए रवी कितवा महिना? करंट कॉमेडी मेंटल चाला तू नाले काय भावी नवरदेव आहे. आपण भावी नवरदेवाचे जाऊन थोडंसं फोटोशूट करून घेऊ, जेणेकरून पुढे जाऊन नवरीला फोटो दाखवायला बरं. म्हणजे स्थळ आलं एखादं तर तिथं फोटो एखादंच लागणार आहे. पण मग बुकिंग चालू आहे. कोणाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ब्लॉगमध्ये हे करून टाका. मुलगा चांगला कमवतो, दिसायला चांगलं, काही अडचण नाही आहे. तर व्यवस्थित बघा तुमच्या हिशोबाने. बाकी डिटेल्स तुम्हाला कमेंटमध्ये विचारा, मी सांगतो. थोडंसं मस्त फोटोशूट करून घेतो आता मस्त. भावी नवरदेव आणि आम्ही त्यांचे कलवरे द्या.
द्या तुमचे 1.5 लाखाचे फोन आमच्या हातात द्या. ही पण फेकून देऊ का? अच्छा चावी फोटोग्राफरनं वैतो चावी माझ्याकडे दिली. पहा नवरदेव हा नाही बोर करतो तो फोटो काढायला. बरं तो कॅमेरा आहे. मगाशी कसं मला बोर करायला लागला होता. ओ ये 2 hours later. लग्नाच्या लॉन्समधून डायरेक्ट आलोय मंदिरामध्ये. हे बघ इथं आपण कळस पाहू शकता. आता डायरेक्ट चप्पल शूज काढून मंदिरात शिरूया. ओ ये लेट्स गो. नेमकी गाडी बाई तर उन्हात पार्किंग आहे. पार्किंगला जागा नव्हती. सगळ्या गाड्या उन्हातच होत्या. पण गाडीत बसल्यानंतर जी गरमी जाणवली ना. हाय गरमी डायरेक्ट. बापरे एवढा बेकार जाम झालंय फार. हो आता AC वगैरे डायरेक्ट फुल करून दिलाय. पण नेमकी आमच्या उलटी मॅन मागं बसले त्याच्यामुळे काय वकारे बाई काही झालं का? तू कसा आला रे? तू कसा आला? उलटी किंग आपल्या असं जोकचं पाठ. पण सांगायचं तात्पर्य एवढंच की ऊन भयानक वाढलेलं आहे. लहान बाळांना जपा व्यवस्थित एकदम गाडी एकदम गारवेळ झाल्यानंतर थोडंसं अवघ्या महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये उन्हाळ्याच्या टायमिंगला सगळ्यात बेस्ट पेय म्हणजे आमच्या इकडचा ऊसाचा रस. आम्ही तिथून जसं निघालो येवल्यातनं निघाल्यानंतर असं ठरलं की मग ज्यूस घ्यायचं. पण ज्यूस वगैरे काही घेतलं नाही. डायरेक्ट आता इकडे थांबलेले. आम्ही ठरवलं की आता ऊसाचा रसच बघूया. कारण आम्हाला पुढं येतं हे सगळ्यात झोपले होते. सो आणि रस्ता तुम्ही बघितला कोपरगावचा रस्ता कसला खराब झालेला होता. आता इथं मस्त ऊसाचा रस घेतो दादाकडून. हे महेंद्र ते इकडं बसले सगळे गाडीमध्ये मस्त AC मध्ये बसले. मी बाहेर आलो इकडे. चला यांना ऊसाचा रस पाहिजे मग काय आता. ओ महाराष्ट्राची शान ऊसाचा रस. अवघ्या उन्हाळ्यामध्ये अवघ्या पूर्ण भारतामध्ये ऊसाचा रस हा एकमेव उन्हाळ्याचा पेय म्हणून पिला जातो आमच्या इथं. फुल प्यायचं आणि एन्जॉय करायचं. ओ ये फायनली सगळं आवरून मस्त ज्यूस वगैरे पिऊन आम्ही पोहोचलो घरी. हां महेंद्र बोललो AC लाव. महेंद्रने AC लावलेला. आता मस्त बघू थोडा आराम करू आणि नंतर प्लॅन करू पुढच्या लग्नाला जाण्याचा. आता बघूया पहिले आराम करतो. 3 hours later. मस्त झोप घेऊन आता महेंद्र बरोबर चाललं रानामध्ये. आता याच्या आधी माझ्या बऱ्याच ब्लॉगमध्ये महेंद्र मी आणि रान तुम्ही बघितलाच ना. एका ब्लॉगमध्ये मोर नाचताना पण आहे एक टाकलेली व्हिडिओ मी मोर त्याच्यामध्ये मोर नाचतोय फर्स्ट टाइम बघितलं. आता चाललोय त्याच्याबरोबर रानामध्ये. जर असं काम आहे तेवढं करून मग आपलं एक छोटंसं काम आहे ते करायला शिर्डीला जाणार आहोत आपण. महेंद्र बरोबर रानात येण्याचं एक स्पेशल रिझन सांगू तुम्हाला. इथं रानामध्ये नाही सिटीतल्या गाड्यांचा काही आवाज आहे
नाही कुठल्या गोष्टीचं काय वजह. तर तिकडे ते एक म्हणजे महिंद्राचाच भाऊ आहे, तो फवारा मारतोय, तेवढंच एक बस. बाकी इथं एक नंबर शांतता असते, शांतता. कुठल्याही गोष्टीचं काही टेन्शन नाही, कुठल्याही गोष्टीचा काही आवाज नाही, काही डिस्टर्बन्स नाही. नेचर आणि शेती आणि आपण, बस. बाकी काहीच नाही. इथं येण्याचं हेच रिझन आहे. आता हे महेंद्र बोलतं की इथे एखादी बात जर असती ना, निवांत पडलं असतं, निवांत. आता इकडे बिबट्या फिरतो ती गोष्ट वेगळी, पण मग सांगायचं तात्पर्य एवढंच की शांत ठिकाण एक नंबर. मग धरून सगळं शांत आहे. नाही इकडून गाडीचा आवाज येऊ राहिला, नाही काहीच नाही. तेवढं एक मशीनचा आवाज आहे, तेवढंच फक्त. बाकी कुठल्याही प्रकारचा काहीच आवाज नाही. आता बसलो आहे निवांत, दारोळ फिरलो आणि आता आवरून जाऊ घरी. 2,000 years later. चला मित्रांनो, आपण डायरेक्ट क्लासवर आलो आहे आणि माझ्या केसांची अवस्था हेल्मेटमुळे झालेली आहे, सो इग्नोर करा. आम्ही काल रानात होतो ना, रानातनं बराच उशीर झाला आम्हाला यायला. त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर ब्लॉगचा एंड करायचंच विसरलो. आम्ही शिर्डीला गेलो, जे गोष्टीचं काम होतं ते करून आलो. त्याच्यानंतर परत रानात गेलो, जिथं मोटरीचा थोडा इश्यू झाला होता. तर ते सॉल्व्ह झाल्यानंतर घरी येऊन डायरेक्ट झोपलो. मी सकाळी उठून घरी आलो आणि त्याच्यानंतर आल्यानंतर सगळं येशूला वगैरे सांभाळून झाल्यानंतर मम्मीला स्टँडवर सोडले, ती गेली जस्ट स्टुडिओला आले. मी एवढ्या याच्यामध्ये मी ब्लॉगचा एंड करायचं विसरून गेलो. घरी आलो तेव्हा मोबाईल 5%वर होता. सो आत्ता क्लासवर आलो तर आत्ताशी आठवलं की ब्लॉगचा एंड करायचा बाकी. सो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ना, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसं सांग असं रॅन्डम ब्लॉग आता इथून पुढं परत चालू होणार आहेत आपले. मध्ये थोड्यानंतर गॅपमुळे मला ब्लॉग काढायला जमलं नाही, सोबत त्यासाठी सॉरी. आता इथून पुढं सगळे ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे. सो थँक्यू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लाईक शेअर आणि खतम. आता खतम झालं ना.